माझे नाव श्वेता विजयकुमार लाहोटी आहे. माझा विषय हा होम सायन्स विषय आहे आणि माझा संशोधनाचा विषय आहे बदलत्या फॅशन प्रणालीचा महिला उद्योजकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास. आणि माझ्या गाईडचे नाव आहे डॉक्टर अन्विता एस अग्रवाल. आणि मी आज बदलत्या फॅशन प्रणालीचा महिला उद्योजकावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास या विषयावर सेमिनार देणार आहे. आणि ह्या विषयावर मी औरंगाबाद शहरातील 100 महिला हा विषय माझा औरंगाबादमधील 100 महिला उद्योजकावर आधारित आहे. आणि 100 महिला उद्योजकावर मी सर्वेक्षण केलं आहे आणि ह्या बदलत्या प्रणालीचा त्यांच्या व्यवसायावर होणाऱ्या प्रभाव मोजला गेला आहे. पहिला प्रभाव जो आहे तो आहे व्यवसाय वाढीवरील प्रभाव. बदलत्या फॅशन ट्रेंड्समुळे व्यवसायाच्या वाढीवर होणारा प्रभाव. तर ह्या संबंधी पहिले प्रस्तावना देत आहे. संशोधनाचा विषय माझ्या बदलत्या फॅशन प्रणालीचा महिला उद्योजकावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास. मी हा अभ्यास औरंगाबाद शहरातील 500 महिला उद्योजकांवर करणार आहे. तो अभ्यास मी सुरू केला असून आतापर्यंत 100 महिला उद्योजकांची प्राथमिक माहिती किंवा संकलन करण्याचे काम झाले आहे. 100 महिलांसोबत दूरध्वनी व गुगल फॉर्मद्वारे काम सुरू केले आहे व ही चर्चा चालू असताना हे लक्षात आले की त्याचे निष्कर्ष खूप पॉझिटिव्ह आहेत. हा जेव्हा विषय घेतला होता किंवा हा सर्वे चालू होता त्यावेळेस मला असे वाटले होते की फॅशन ही खूप लवकर बदलत आहे, तर व्यवसायावर किंवा महिला उद्योजकांवर याचा वाईट परिणाम होत असेल. पण जसे जसे सर्वेक्षण पुढे जात आहे तेव्हा मला खूप आनंद वाटत आहे हे सांगायला की महिला उद्योजक असो किंवा कुठलेही उद्योजक असो, व्यवसाय वाढ, फॅशन, नफा वाढ, इतर कुठल्याही गोष्टी पॉझिटिव्ह प्रमाणात बदल घडून येत आहे. व्यवसाय वृद्धिंगत होत आहे, पण तो पॉझिटिव्हली कसा घडून आणत आहे याचेच प्रेझेंटेशन मी आज करत आहे. तर ह्याचा माझा पहिला हे आहे व्यवसाय वाढीवरील प्रभाव. सगळ्यात प्रथम व्यवसाय वाढीवरील बदलत्या ट्रेंडमुळे डायरेक्ट जो प्रभाव होत आहे याची जेव्हा मी महिला उद्योजकांना प्रश्न विचारले तेव्हा त्याच्याकडून असे निदर्शनास आले की बदलत्या फॅशन ट्रेंड्समुळे व्यवसाय वाढीवर खूप जास्त प्रभाव होत आहे. साधारणतः खूप जास्त ते मध्यम प्रमाणात प्रभाव होत आहे. 75% महिला उद्योजकांमध्ये जास्त प्रमाणात वाढीवर प्रभाव दिसून येत आहे आणि कमी किंवा अत्यल्प जे आहे ते खूप कमी, हे 25% महिलावर प्रमाण होत आहे. जेव्हा मी याची सखोल चौकशी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला असे निदर्शनास आले की पूर्वीच्या काळी फॅशनचे ट्रेंड बदलत होते, पण ते कम्युनिट होणे किंवा समाज स्तरावर सर्व ठिकाणी पोहोचणे ह्याला उशीर लागायचा व उशीर लागल्यामुळे कपड्याचा खप सुमार किंवा मध्यम दर्जाचा होता. जेव्हा कुठल्याही ग्राहकाने एक कपडा खरेदी केला तर तो वर्षानुवर्षे टिकायचा आणि खास करून महिलांमध्ये कपडे टिकवून किंवा पुरवून वापरण्याची मनस्थिती होती आणि ती आत्तासुद्धा आहे. त्यामुळे एक कपडा म्हणजे एक साडी किंवा एक ड्रेस घेतलेला बऱ्याच दिवस खराब होत नव्हता व तो बऱ्याच दिवस परिधान करण्यात यायचा. बऱ्याच ठिकाणी तो परत वापरासुद्धा यायचा. पण आता जे आहे ते वेगवेगळे सण, वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे पेहराव, ज्वेलरी, ॲक्सेसरीज म्हणजेच वेगवेगळे मॅचिंग पर्स, बांगड्या, दागिने परिधान करण्याचे ट्रेंड्स खूप वाढत आहे. जसे की महिलांमध्ये आधी गेट टुगेदर होत नव्हते, पण आता किटी पार्टी, BCच्या बहाण्यातून लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमात वेगवेगळा पेहराव करून जाण्याची प्रणाली वाढली आहे. आणि या बदलत्या प्रणालीमुळे वेगवेगळे पेहराव करण्याचा ट्रेंडसुद्धा वाढलेला आहे. एवढेच नव्हे तर परिधान घातल्यानंतर ते सर्वांना दाखवण्याचे सुद्धा सहज शक्य झाले आहे. फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामच्या माध्यमातून दुसऱ्या महिलांना नवनवीन फॅशन कशी दिसत आहे हे दाखवणे सहज शक्य झाले आहे. आधी अशा प्रकारचे पेहराव सहजगत्या मिळत नव्हते, पण आता ऑनलाईन व्यवसायाच्या माध्यमातून किंवा दूरध्वनीच्या माध्यमातून किंवा एखाद्या व्यक्तीला जर चेन्नई, सुरत, बेंगलोर, हैदराबाद कुठूनही कपडे मागवायचे असतील
तर तो व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवरून ऑनलाईन फोटो मागवू शकतो व त्या फोटो व्हिडिओवरून कपडे कसे आहेत हे समजतात व हे प्रत्यक्ष बाजारात न जाता घरबसल्या ते कपडे मागवू शकतात. तर जी बाजारपेठ आहे तेथे थेट बाजारपेठेत न जाता तुम्हाला कपडे घरबसल्या सुद्धा मागवता येते आणि म्हणून कपड्यांचा खप प्रचंड प्रमाणात वाढत आहे. पॉझिटिव्ह बदल ऑनलाईनच्या माध्यमातून आणि बदलत्या फॅशन प्रणालीच्या मागणीमुळे सुद्धा खूप खप वाढत आहे. म्हणून माझा पहिला प्रश्नामध्ये 40% महिला उद्योजकावर खूप जास्त परिणाम झालेला आहे. मध्यम परिणाम हा 35% महिलांवर झालेला आहे आणि कमी प्रमाण हा 15% व अत्यल्प हा 10% महिला उद्योजकावर परिणाम झालेला आहे. आणि माझा दुसरा प्रश्न आहे आव्हाने व संधी. बदलत्या फॅशन ट्रेंड्समुळे उद्योजकांना सामोरे जाणाऱ्या आव्हान, त्यामध्ये नवीन उत्पादनाची गरज, ग्राहकांच्या आवडीतील बदल आणि स्पर्धा. ह्यामध्ये मी महिला उद्योजकांचा अभ्यास केलेला आहे. आव्हाने आणि संधी. बदलत्या फॅशन प्रणालीमुळे उद्योजकांना सामोरे जाण्यासाठी आव्हाने आणि संधी ह्या विषयावर जेव्हा मी महिला उद्योजकांना संवाद साधला तेव्हा असे लक्षात आले की नवीन उत्पादनाची गरज प्रामुख्याने भरपूर आव्हान आहे आणि 50% साधारणतः महिला उद्योजक असे सांगितले आहे. रोज ग्राहकांची चव बदलत आहे आणि नवनवीन त्यांना काही हवे असते. जुने किंवा तेच ते रिपीट कोणी करू इच्छित नाही आणि म्हणून नवीन उत्पादनाची गरज सातत्याने उद्भवत असते आणि दररोज नवीन डिझाईन कुठून आणायचे हे एक आमचा समोर फार मोठे आव्हान आहे, अशा माध्यमातून लक्षात आले आहे. सगळ्यात मोठे आव्हान जे आहे ते ग्राहकांच्या आवडीमध्ये रोज होणारा बदल हा सुद्धा आहे. नवीन उत्पादनाची गरज जशी आहे तशी आवड आणि रुची सुद्धा लोकांची रोज बदलत आहे. सामाजिक माध्यमामुळे माहिती फार लवकर पसरते व त्यामुळे ग्राहकांची रुची वेगवेगळ्या कार्यक्रमामुळे, नटनटीमुळे ग्राहकांची रुची वाढवणारे जे घटक आहेत त्यामुळे बदलाव घडत आहेत. त्यामुळे ग्राहकांची आवड निवड कायम बदलत राहत आहे. तरी सुद्धा दुसऱ्या मोठ्या क्रमांकाचे आव्हान महिला उद्योजकावर येत आहे. तिसरे जे आव्हान आहे ते प्रामुख्याने स्पर्धेत होणारी वाढ. पूर्वी व्यवसाय करण्याकरिता शोरूम, दुकान चालू करावे लागत होते, भांडवल गुंतवावे लागत होते. आता तुम्ही कुठलाही व्यवसाय घरी बसून करू शकता. खरेदीसाठी स्वतःला जाण्याची आवश्यकता नाही. बाजारपेठा ऑनलाईन उपलब्ध झाल्या आहेत. खरेदी व विक्रीसाठी बाजारपेठा जवळ आल्या आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आले आहे. व्यापार करणे, पैसे देणे घेणे सुद्धा खूप सोपे झाले आहे. बँकेत जायची गरज नाही आहे. ऑनलाईन पैशाचा व्यवहार करता येतो. म्हणून नवनवीन व्यावसायिक तयार होत आहेत. त्यामुळे स्पर्धेत खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आणि माझा तिसरा प्रश्न आहे ज्यावर मी अभ्यास केला आहे तो आहे आर्थिक प्रभाव. बदलत्या फॅशन ट्रेंड्समुळे वार्षिक आर्थिक वाढीवर होणारा प्रभाव. जसा मी अभ्यास केला आहे तर 2020मध्ये 10% आर्थिक वाढ झाली आहे, 2021मध्ये 15% आर्थिक वाढ झाली आहे आणि 2022मध्ये 12% आर्थिक वाढ झाली आहे आणि 2023मध्ये 18% आर्थिक वाढ झाली आहे. जेव्हा महिला उद्योजकांना बदलत्या फॅशन ट्रेंड्सचा व्यवसायावर होणाऱ्या आर्थिक प्रभावावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी मागील 4-5 वर्षामध्ये होणाऱ्या आर्थिक वाढीचे आकडे सांगितले. आपण यापूर्वीच्या माहितीमध्ये पाहिलेलेच आहे की बदलत्या फॅशन प्रणालीमुळे व्यवसायामध्ये वाढ झालेली आहे. व्यवसायामध्ये झालेली भरघोस वाढ आर्थिक वाढीमध्ये समप्रमाणात कशी दिसून येत नाहीये. म्हणून मी त्याबद्दलची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. याबद्दल सखोल चर्चा महिला उद्योजकांनी केली असता त्यांनी सांगितले की पूर्वीच्या तुलनेत व्यवसायातील नफा हा तुलनात्मकरित्या कमी झाला आहे, कारण आता महिलांची देवाणघेवाण अतिशय सुलभ झाली आहे.
ज्या प्रकारे मोबाईल इंटरनेटमुळे फॅशन लवकर बदलत चालली आहे, माहिती खूप लवकर जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत तातडीने पोहोचत आहे, त्याच प्रकारे वस्तूंच्या सुद्धा ग्राहकांना माहिती होतात। जर दुकानदाराने जास्त नफा लावून व्यवसाय करण्याचा प्रयत्न केल्यास ग्राहक त्यांना ताबडतोब दुसऱ्या दुकानाचा ऑनलाईन उपलब्ध असलेल्या स्वस्त किंवा त्यासारख्या वस्तूचा भाव दाखवतात। म्हणून ग्राहकांची मर्जी सांभाळण्याचा जास्त नफा न कमवता कमी नफ्यावर व्यवसाय करण्याचा दृष्टिकोन बऱ्याच महिला उद्योजकांनी अवलंबिला आहे। नफा कमी होण्यामागे अजूनही काही कारणे महिला उद्योजकांनी दिली, ती म्हणजे बाजारपेठमध्ये प्रॉपर्टीची दळणवळणाची वाढलेली किंमत, तसेच GST व इतर टॅक्समधून आल्यामुळे आता व्यवसाय पूर्णपणे बँक पेमेंट माध्यमाद्वारे करावे लागतो व वाढलेला खर्च तसेच टॅक्समुळे सुद्धा आर्थिक वाढीचे प्रमाण हे तुलनेत कमी आहे। माझ्या सर्वेनुसार 2020मध्ये बदलत्या फॅशन ट्रेंड्समुळे आर्थिक वाढ ही 10% इतकी झाली, तसेच 2021मध्ये 15%, 2022मध्ये 12%, 2023मध्ये 18% एवढी झाली आहे। व माझा शेवटचा चौथा प्रश्न जो आहे, उत्पादनाची वारंवारता वितरण, ज्यामध्ये कपडे, दागिने, ॲक्सेसरीज, पादत्राणे ह्या सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे। उत्पादनाची वारंवारता वितरण म्हणजे सोप्या भाषेत ग्राहक कुठल्या प्रकारच्या वस्तूंची उत्पादनांची मागणी किती वेळेस करतो त्यांची सदरील उत्पादने खरेदी करण्याची वारंवारता कशी आहे याची शहानिशा करणे हा होय। याबद्दल त्या जेव्हा महिला उद्योगांशी संवाद साधला तेव्हा त्या खालीलप्रमाणे माहिती दिली। जेव्हा 100 ग्राहक बाजारपेठात येऊन कुठली वस्तू उत्पादन विकत घेतात, तेव्हा त्यातून साधारणतः 25% ग्राहक हे कपडे खरेदी करण्यासाठी जातात। 25% ग्राहक हे दागिने खरेदी करण्यासाठी जातात। साधारणतः 20% ग्राहक हे पर्स, घडी, बॅग, नॅपकिन अशा प्रकारचे ॲक्सेसरीज खरेदी करण्यासाठी जातात। तसेच 10% ग्राहक हे पादत्राणे, दैनंदिन वापराच्या चप्पल, सँडल, शूज, सॉक्स, तसेच फॅशनेबल म्हणजेच कपड्यावर सारख्या रंगाची चप्पल किंवा पादत्राणे आणि स्पोर्ट्सवेअर म्हणजेच खेळण्यासाठी, चालण्यासाठी, धावण्यासाठी लागणारे पादत्राणे घ्यायला जातात। यावरून आपणास असे दिसून येते की ग्राहकांची जास्तीत जास्त वेळेस खरेदी करण्याची वारंवारता ही कपड्यांकरिता म्हणजेच पेहरावाकरता आहे। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या, ड्रेस, तसेच ड्रेस मटेरियल, ब्लाऊज, पेटिकोट हे दैनंदिन वापरांच्या कपड्यांच्या, तसेच पार्टीवेअर म्हणजे सणासमारंभांमध्ये घालावयाच्या भारी कपड्यांचा, जसे की घागरा, विशेष प्रकारच्या साड्या जसे की पैठणी, कांजीवरम, शालू, बनारसी वगैरे उत्पादनांचा समावेश येतो। तसेच जेव्हा आपण दागिनेबाबत बोलतो तेव्हा सोन्या चांदीचे दागिने या व्यतिरिक्त 1 ग्राम ज्वेलरी, स्टोन ज्वेलरी, आर्टिफिशियल ज्वेलरी अशा नवनवीन उत्पादनांचा यामध्ये समावेश होतो। असे काहीसे चित्र ॲक्सेसरीज बद्दल देखील बघायला मिळते। यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रंगाच्या घडी, पर्स, सॉक्स वगैरेंचा समावेश होतो। ह्यावरून हा निष्कर्ष निघतो की वरील आकडेवारी आणि वरील आलेखावरून असे दिसून येते की औरंगाबादमधील महिला उद्योजकांवर बदलत्या फॅशन ट्रेंड्सचा महत्त्वपूर्ण प्रभाव आहे। व्यवसायाच्या वाढीवर मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिणाम होत असून अनेक नवनव्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे। तसेच उद्योजकातील आर्थिक वाढही सतत वाढत आहे। उत्पादनांच्या वारंवारता असे दिसते की कपडे आणि दागिन्यांची मागणी जास्त आहे। आणि संदर्भ आहे प्राथमिक माहिती, औरंगाबादमधील महिला उद्योजकांवरील सर्वेक्षण आणि माध्यमिक माहिती, संबंधित शैक्षणिक लेख, शोध निबंध आणि आर्थिक अहवाल। धन्यवाद।